मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांना मृत्यूनंतर कुत्र्याचा किंवा गाढवाचा जन्म का मिळतो? गरुड पुराणामध्ये अशा काही भयानक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून अंगावर काटा येतो. भगवान विष्णूंनी स्वतः गरुडाला सांगितलं होतं की माणूस आपल्या कर्मामुळे पुढचा जन्म मिळवतो. जो व्यक्ती खोटं बोलतो, लोकांना फसवतो, आई वडिलांचा अपमान करतो, गरिबांना त्रास देतो आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो, अशा लोकांना मृत्यूनंतर भयंकर यातना सहन कराव्या लागतात आणि त्यानंतर त्यांना मिळतो असा जन्म जेथे ना मान मिळतो ना सन्मान. काहींना कुत्र्याचा जन्म तर काहींना गाढवाचा जन्म. पण मित्रांनो, यामागे फक्त शिक्षा नाही तर एक मोठा संदेश लपलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार कोणत्या पापामुळे कोणता जन्म मिळतो, यमलोकात काय शिक्षा मिळते आणि माणूस हे भयानक जन्म कसे टाळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे असं एक पाप जे आज जवळपास प्रत्येक माणूस नकळत करत आहे. गरुड पुराणामध्ये कर्म, पाप आणि पुढचा जन्म याबद्दल अनेक वर्णन आढळतात. त्या ग्रंथानुसार मनुष्य आपल्या कर्मानुसार पुढील योनी प्राप्त करतो. खालील माहिती ही धार्मिक आणि पुराणातील मान्यता म्हणून सांगितली जाते. मनुष्याला मिळालेला जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. पण जेव्हा एखादा व्यक्ती आयुष्यभर चुकीचे कर्म करतो, दुसऱ्यांना त्रास देतो, धर्माचा अपमान करतो, लोभ, फसवणूक, क्रूरता आणि वासनामध्ये बुडतो, तेव्हा मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला विविध यातना सहन कराव्या लागतात. गरुड पुराणात सांगितले आहे की यमदूत आत्म्याला घेऊन जातात आणि त्यांच्या कर्माचा हिशोब केला जातो. जसे कर्म तसे फळ मिळते. गरुड पुराणानुसार कुत्र्याचा जन्म हा अनेक प्रकारच्या पापामुळे मिळू शकतो असे सांगितले जाते. जो मनुष्य आयुष्यभर दुसऱ्यांच्या उरलेल्या अन्नावर डोळा ठेवतो, लोभी असतो, सतत भांडण करतो, लोकांना शिवीगाळ करतो, विश्वासघात करतो आणि आपल्या स्वार्थासाठी कोणालाही फसवतो, अशा व्यक्तीला कुत्र्याची योनी प्राप्त होऊ शकते असे वर्णन केले आहे. कुत्रा सतत भटकत राहतो, त्याला कधी प्रेम तर कधी मार सहन करावा लागतो. त्यामुळे हा जन्म अपूर्ण इच्छा आणि चुकीच्या कर्माचे फळ मानला जातो. काही कथामध्ये असेही सांगितले आहे की जो व्यक्ती गुरु, आई, वडील किंवा देवतांचा अपमान करतो, पवित्र गोष्टीची थट्टा करतो आणि दान धर्म टाळतो, त्यालाही नीच योनी प्राप्त होते. त्यात कुत्र्याचाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. विशेषतः जे लोक खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात आणि विश्वास तोडतात, त्यांना पुढच्या जन्मात अपमानित जीवन मिळते असे मानले जाते. गाढवाचा जन्म हा गरुड पुराणात अज्ञान, हट्टीपणा आणि इतरांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीशी जोडला जातो. जो व्यक्ती दुसऱ्यावर अत्याचार करतो, गरीब लोकांना विनाकारण कामाला लावतो, नोकरांशी वाईट वागतो आणि स्वतःच्या शक्तीचा गर्व करतो, त्याला गाढवाची योनी मिळू शकते असे वर्णन केले जाते. गाढव आयुष्यभर ओझे वाहते, लोक त्याची थट्टा करतात आणि त्याला कष्ट सहन करावे लागतात. त्यामुळे हा जन्म अहंकार आणि क्रूरतेचे फल मानले जाते. गरुड पुराणातील काही कथांमध्ये असे वर्णन येते की जो व्यक्ती ज्ञान असूनही चुकीचे मार्ग निवडतो, सतत पाप करत राहतो आणि इतरांचे नुकसान करून आनंद घेतो, त्याची बुद्धी नष्ट होते आणि पुढच्या जन्मात त्याला दुःखमय जीवन मिळते. त्या दुःखमय जन्मामध्ये प्राण्यांच्या योनीचा समावेश केला जातो. असेही मानले जाते की जो व्यक्ती अन्नाचा अपमान करतो, उपाशी लोकांना अन्न देत नाही, अन्न वाया घालवतो, त्याला पुढच्या जन्मात भटकंती आणि उपासमारी सहन करावी लागू शकते. काही पुराण कथामध्ये हे कुत्र्याच्या जन्माशी जोडलेले आढळते, कारण कुत्रा अनेकदा अन्नासाठी भटकताना दिसतो. गरुड पुराणात कर्माचा सिद्धांत खूप महत्त्वाचा मानला जातो. तिथे स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक कृतीची नोंद होते. माणूस समोर कितीही चांगला दिसत असला तरी त्याच्या मनातील हेतू आणि कृती यानुसार त्याला फळ मिळते. त्यामुळे खोटेपणा, चोरी, व्यभिचार, हिंसा आणि विश्वासघात ही पापे मानली गेली आहेत. जो व्यक्ती आपल्या पत्नीशी किंवा पतीशी प्रामाणिक राहत नाही, दुसऱ्याच्या संसारात आग लावतो, वासनामध्ये अडकतो,
त्यालाही अनेक दुःखद योनी प्राप्त होतात असे वर्णन आहे. काही कथांमध्ये अशा आत्म्यांना भटक्या प्राण्यांचा जन्म मिळतो असे सांगितले जाते. गरुड पुराणानुसार दान, धर्म, सत्य, संयम, देवभक्ती आणि आईवडिलांची सेवा ही पुण्यकर्म आहेत. जो व्यक्ती गरिबांना मदत करतो, प्राण्यांवर दया करतो, सत्य बोलतो आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद मानतो, त्याला उत्तम जन्म प्राप्त होतो. यमलोकाचे वर्णन करताना पुराणात अनेक भयंकर शिक्षा सांगितल्या आहेत. पापी आत्म्यांना उकळत्या तेलात टाकणे, काटेरी जंगलातून चालवणे, भुकले ठेवणे अशा शिक्षा सांगितल्या जातात. त्यानंतर आत्म्याला त्यांच्या कर्मानुसार नवीन जन्म दिला जातो. हा जन्म सुखाचा किंवा दुःखाचा असू शकतो. काही धार्मिक कथांमध्ये असे सांगितले जाते की माणूस शेवटच्या क्षणी देवाचे स्मरण करत असेल आणि त्याने आयुष्यात पश्चाताप केला असेल तर त्याची काही पापे कमी होतात. म्हणूनच हिंदू धर्मात सत्कर्म आणि नामस्मरणाला खूप महत्त्व दिले जाते. गरुड पुराण हे फक्त भीती दाखवण्यासाठी नसून माणसाला योग्य मार्गावर चालवण्यासाठी शिकवण देणारे ग्रंथ मानले जाते. त्यामध्ये सांगितलेले प्राणी जन्म हे प्रतिकात्मक स्वरूपातही पाहिले जातात. म्हणजे लोभी माणूस कुत्र्यासारखा भटकतो, अहंकारी माणूस गाढवासारखे ओझे वाहतो असा त्याचा अर्थ काही विधान काढतात. काही ठिकाणी असेही सांगितले जाते की सतत राग करणारा, दुसऱ्यावर भुंकणारा, लोकांना त्रास देणारा मनुष्य कुत्र्याच्या स्वभावासारखा बनतो, तर हट्टी, मूर्खपणाने वागणारा आणि इतरांचे ओझे वाढवणारा मनुष्य गाढवासारखा मानला जातो. त्यामुळे या कथाचा उद्देश माणसाला स्वतःचे वर्णन सुधारण्याचा संदेश देणे हाच आहे. जीवनात चांगली कर्म केली तर मनुष्य जन्म उंचावतो आणि वाईट कर्म केली तर अधोगती होते असाच संदेश गरुड पुराण देते. म्हणून सत्य, दया, प्रेम, सेवा आणि भक्ती या गोष्टींना महत्त्व दिले जाते. जसे कर्म तसे फळ हा गरुड पुराणाचा मुख्य संदेश मानला जातो. मृत्यू हा शेवट नसून पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे आणि त्या प्रवासाचा मार्ग आपल्या कर्मांनी ठरतो असे या ग्रंथात सांगितले आहे. म्हणून मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी सांगितले गेलं आहे. माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही शक्तिशाली असो, पण शेवटी त्याच्यासोबत जातात फक्त त्याची कर्म. आज आपण जे करतो त्याचं फळ उद्या आपल्यालाच मिळणार आहे. म्हणून कोणाचं मन दुखवू नका, आई वडिलांचा अपमान करू नका, गरिबांना मदत करा, प्राण्यांवर दया करा आणि देवाचं नेहमी स्मरण ठेवा. कारण चांगले कर्म माणसाला उंचावर नेतात आणि वाईट कर्म अधोगतीकडे. जर तुम्हाला असे धार्मिक, रहस्यमय आणि शास्त्रानुसार माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. धन्यवाद मित्रांनो.